आणि आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे। सोलापुरात कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। अक्कलकोट रोड MIDC भागात कारखान्याला ही आग लागली आणि या आगीमध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। तर सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास ही भीषण आग लागली। अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून तिघांना गंभीर अवस्थेमध्ये बाहेर काढलेले आहे। अक्कलकोट MIDCतील कारखान्यातून धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळाले। तर घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे आणि पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, या कारखान्याला भीषण आग लागली असल्याचं कळतंय, काय अपडेट? आपण पुन्हा आमच्या प्रतिनिधींसोबत आपला संवाद प्रस्थापित करूच, मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय। काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। सोलापुरातली ही दृश्य आहेत। एका कारखान्याला ही भीषण आग लागली आहे। अक्कलकोट रोड MIDC भागामध्ये या कारखान्याला ही आग लागली। या आगीमध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। तर 5 ते 6 जण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। सेंट्रल इंडस्ट्री असं या कारखान्याचं नाव आहे आणि या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास ही भीषण आग लागली। अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून तिघांना गंभीर अवस्थेमध्ये बाहेर काढलेलं आहे। अक्कलकोट MIDCतील कारखान्यातून धुराचे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लोट उठले ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचलेली आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर सोलापुरातील अक्कलकोट MIDCतील जो टावेलचा कारखाना आहे त्याला मध्यरात्री 3च्या सुमारास ही आग लागली। ही आग इतकी भीषण होती की तो पूर्ण कारखाना आहे तो आगीच्या भक्षस्थानी आलेला आहे आणि यामध्ये रात्रीचे जे काम करणारे कर्मचारी असतील किंवा नाईट वॉचमन असतील असे 7 ते 8 जण होते। त्यातले 3 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि 5 ते 6 जण अजूनही अडकलेले आहेत। अग्निशामक दलाकडून आता या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेले आहे। सुमारे 20 जे अग्निशामक दलाचे बंब आहे त्यांच्याकडून पाण्याचा मारा सुरू आहे। पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जी फौजपटा आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अक्कलकोट MIDCतील हा जो टावेलचा कारखाना आहे तो पूर्णपणे टावेलचा असल्यामुळे आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे आणि आगीचे लोट सोलापूरच्या विविध भागातून दिसून येत आहेत। असं असलं तरी कुठेतरी टावेलच्या कारखान्याला आग लागल्यामुळे या ठिकाणी प्राथमिक दृष्ट्या तरी 3 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि 5 ते 6 जण जे अडकले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम आता अग्निशामक दल आणि जे शहर व्यवस्थापन आहे त्यांच्याकडून केलं जात आहे। त्यामुळे आता यामध्ये किती मृतांचा आकडा वाढतो आणि किती लवकर आग आटोक्यात येते हे पाहण्यासारखं असणार आहे। बरं प्रीतम, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।